देहूमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त विक्रमसिंह मोरे यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय. जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा आणि सध्या देहूमध्ये येऊ नका असं त्यांनी म्हटलंय. हवामानातील परिस्थिती आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या पुढील सूचनांनुसारच प्रवासाचा निर्णय घ्यावा असं आवाहनही त्यांनी वारकऱ्यांना केलंय. 2020 आणि 21 नंतर अगदी म्हणजे 5 ते 6 वर्षानंतरच अशी परिस्थिती पहिल्यांदा आलेली आहे की अतिशय कमी लोकसंख्येमध्ये कमी वारकऱ्यांमध्ये हा सोहळा पार पडतोय. त्याचं कारण असं की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस इथे पडलेला आहे आणि या भागामध्ये नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आणि त्यामुळेच आधीच काळजी घेण्यासाठी प्रशासनाने इथे न येण्याचं आवाहन केलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये न येण्याचं टाळण्याचं आवाहन वारकऱ्यांना केलेलं आहे. खरं तर खूप वेगळे चित्र असतं. दरवर्षी प्रचंड गर्दी इथे असते. इथे उभं राहायला पण खरं तर खूप अडचण असते, पण आज आपण बघतोय की जरा कमी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि या महिला वारकऱ्यांमध्ये सुद्धा आपण बघतोय की जी मेडिकलची टीम आहे ती सुद्धा ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळते. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतंय, ज्ञानबा तुकारामचा जयघोष आज आहे आणि तुम्ही खरं तर सेवेचं काम करताय वारकऱ्यांचं, कसं वाटतं? खूप छान वाटत आहे. ऍक्च्युली आम्ही इकडे आलोय सेवा करण्यासाठी, पण यांच्यासोबत या परिसरात रमून गेलो आहे आम्ही. म्हणजे आम्ही एकाकडे सेवा पण करत आहे आणि एका सेम टाइमला आम्ही यांच्यासोबत भक्तीचा आनंद सुद्धा घेतोय. तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की किती तुम्ही आनंदी आहात. काय वाटतंय, कसं वाटतंय? सेवा करता करता तुम्हाला वारीचा पण आनंद घेतात? खूप छान वाटत आहे. एकदम प्रसन्न झालंय मन आणि म्हणजे काय बोलावं हे समजत नाही. आनंद घेतात वारीचा आणि जे काही थोडे वारकरी आलेले आहेत ते सुद्धा या पालखी सोहळ्याचा आनंद अतिशय सुंदरपणे वाढवतात. थोड्याफार प्रमाणात इकडे पाऊस आहे, पण आता पाण्याची पातळी वाढणार नाही याची आपण अपेक्षा करूया, कारण की हा सोहळा आहे आणि हा सोहळा व्यवस्थितपणे होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण तीच अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थनाही करूया. कॅमेरामॅन हर्षद सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, देहू.